महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणुका झाली तर निवडणुकीमध्ये काल आष्टी पाटोदा शिरूर या विधानसभा मतदारसंघामधून सुरेश धस हे भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडून आले आणि गुलाल अंगावर पडतोच तर आमचे जे काही काळीज आहे आमचे ताईसाहेब ज्या आहेत ज्या महाराष्ट्राच्या एक मुख्य नेत्या आहेत यांच्यावर त्यांनी गरळ ओकण्यास सुरू केली आणि त्यांनी असं सांगितलं की ताईंनी माझ्यासाठी काम केलं नाही, ताईंनी माझ्या विरोधात शिट्टी उभी केली, ती निवडून येत नसते. पंकुताई आणि अगोदर मुंडे साहेब म्हणत होते, आता डायरेक्ट गोपीनाथराववर आले. तर या सर्व वक्तव्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी तरडगावमधील सर्व ग्रामस्थ जमलेले आहेत आणि त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं या ठिकाणी दहन करण्यात येत आहे. तरी सुरेश धसांनी कमीत कमी यापुढे ताईच्या बद्दल किंवा साहेबांच्या बद्दल बोलत असताना विचारपूर्वक बोलावं किंवा जाती विष पेरण्याचं काम करू नये. या ठिकाणी आमचं श्रद्धास्थान आहेत आणि या ठिकाणी ताईवर हजारो ओबीसी बांधव प्रेम करणार आहेत. हे सगळ्यांच्या भावना दुखवलेल्या आहेत. तरी माननीय सुरेश धस यांनी जाहीरपणे सर्व समाजाची माफी मागावी असं मी सर्व गावकऱ्याच्या वतीने त्यांना एक सांगत आहे. ओबीसीचंच मतदान घेऊन आपल्या वंजाऱ्याला पण त्याला त्यांनीच त्याला पाडून सगळ्याकडे घ्या.